नमस्कार मित्रांनो, 4 जानेवारी रोजी जी MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स झालेली होती त्या परीक्षेची उत्तर तालिका म्हणजेच पहिली आन्सर की आयोगाने काल प्रसिद्ध केलेली आहे. तर ती उत्तर तालिका बघितल्यानंतर अनेकांचे प्रश्न उद्भवले असतील की नेमका या परीक्षेसाठी कट ऑफ किती लागेल, आपला सेफ स्कोअर किती असणार आहे, या सर्वच विषयावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ही परीक्षा अत्यंत अनएक्सपेक्टेड सिच्युएशनमध्ये झालेली आहे. नेमकी 2-3दा पोस्टपोन्ड होऊन सुद्धा लास्ट मोमेंटवरती पोस्टपोन्ड होण्याचे चान्सेस पुरेपूर होते, परंतु ही परीक्षा त्याच वेळी पार पडली. वयोमर्यादेचं जो आंदोलन सुरू होतं विद्यार्थ्यांचं PSIसाठी आणि इतर पदांसाठी, त्यामुळे ही परीक्षा समोर जाते की काय याचा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता. परंतु आयोगाने आणि सरकारने स्पष्ट केलं की ही परीक्षा वेळेवरच होणार आणि ही परीक्षा वेळेवर म्हणजेच 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये पार पडली आहे. अनेक मुलांची मनस्थिती ही होती की ही परीक्षा समोर जाईल आणि आपल्याला आणखी जास्त वेळ या अभ्यासासाठी मिळणार आहे, परंतु असे झाले नाही आणि याचा प्रभाव जो आहे डायरेक्टली या परीक्षेवरती पडलेला आहे. एका प्रकारे विद्यार्थी हे रिलॅक्स झालेले होते की परीक्षा समोर जाणार, आपल्याला आणखी वेळ मिळणार, तर आपण अभ्यास थोडासा स्लो करू. यामुळे या परीक्षेसाठी अत्यंत डिस्टर्ब माइंडने मुलांनी या परीक्षेला समोर गेले आहेत. तर कुठल्याही परीक्षेचा कट ऑफ काढताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. ते म्हणजेच वॅकेन्सी किती आहेत, त्यानंतर जी पेपरची डिफिकल्टी लेवल होती ती महत्त्वाची असते आणि तो पेपर अटेम्प्ट करणाऱ्यांची संख्या किती होती ती पण यामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करते. त्यासोबतच मागील 2 ते 3 वर्षाचा जो डाटा आहे कट ऑफचा तो पण आपल्याला यामध्ये अभ्यास करून यावर्षी आपण अंदाजित कट ऑफ किती असू शकतो यावर बोलू शकतो. तसं तर नेमका कट ऑफ काय येईल हे फक्त आयोगच सांगू शकतो. तर 2025च्या कंबाईन ग्रुप बीच्या प्रिलिम्समध्ये जी जाहिरात आली होती त्यामध्ये एकूण 674 जागा होत्या. त्यामध्ये PSI पदाच्या 392 आणि STI पदाच्या 279 जागा होत्या. 2025चा जो पूर्वचा पेपर होता तो बऱ्याचपैकी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होता, म्हणजेच मध्यम ते अवघड स्वरूपाचा पेपर होता. याला आपण इझी पेपर मानता येणार नाही. एकतर हा पेपर जो आहे तो लेंग्दी होता, सोबतच यामध्ये थोडेसे मॉडरेट प्रश्न विचारण्यात आलेले होते, त्यामुळे हा पेपर आपल्याला हार्ड म्हणता येईल. हार्ड लेवलचाच होता, मॉडरेट टू हार्डच्या लेवलचा होता आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जो त्यांचा अटेम्प्ट आहे तो कमीच ठेवलेला आहे, जेणेकरून जे निगेटिव्ह मार्किंग आहे त्याचा प्रभाव यावर पडणार नाही याची त्यांनी दक्षता इथे घेतलेली आहे. त्यामुळे जो अटेम्प्ट आहे विद्यार्थ्याचा तो यावर्षी कमी झालेला आहे, कारण जी डिफिकल्टी लेवल आहे ती यावेळेस वाढलेली आहे. तर 2023मध्ये जी कंबाईनची परीक्षा होती ग्रुप बी आणि ग्रुप सीची ती एकत्र झालेली होती, म्हणजेच दोन्ही ज्या संवर्ग आहेत त्यांच्यासाठी एकत्रित प्रिलिम्स परीक्षा त्यावेळेस 2023मध्ये घेण्यात आली होती आणि त्यावेळेस PSIचा कट ऑफ 49 लागलेला होता, STIचा कट ऑफ 54 लागलेला होता, ASOचा 54 आणि सब रजिस्टरचा 58.50 लागलेला होता. हा जनरलचा कट ऑफ आहे. त्यानंतर 2024मध्ये जी कंबाईनची परीक्षा झाली होती ती ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही संवर्गासाठी सेपरेट परीक्षा झालेली होती आणि त्यासाठी वेगवेगळा कट ऑफ पण लागलेला होता. तर 2024मध्ये एकूण 480 जागा होत्या आणि 2024चा जो क्वेश्चन पेपर होता तो चांगल्या स्वरूपाचा होता, म्हणजेच इझी होता. इझी टू मॉडरेट आपल्याला म्हणता येईल, म्हणजेच सोपी ते मध्यम स्वरूपाचा होता आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारले होते ते पटकन सॉल्व्ह होण्याजोगे होते. ज्याप्रमाणे 2025मध्ये जे लेंग्दी प्रश्न होते त्याच प्रकारे 2024मध्ये इझी प्रश्न देण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळेस ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 62.50 लागलेला होता, म्हणजेच वॅकन्सी ह्या कमी होत्या, पेपरची लेवल जी होती ती इझी होती, त्यामुळे हा कट ऑफ लागलेला होता. आणि इतर संवर्गाचे SC ST OBC यांचे तुम्ही इथे कट ऑफ 2024चे चेक करू शकता. त्यानंतर 2025मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ आपल्याला प्रिडिक्ट जो करता येणार आहे तो ओपन जनरलचा 53 ते 55च्या मध्यम लागू शकतो, कारण यावर्षी जो पेपर जो होता तो मॉडरेट लेवलचा होता, म्हणजेच डिफिकल्टी लेवल जी होती पेपरची ती चांगल्याच प्रकारची होती आणि हा पेपर लेंग्दी असल्यामुळे आणि सोबतच यावेळेस जी पदांची संख्या आहे ती जास्त आहे आणि यामध्ये वाढ होऊ शकते नक्कीच. तोपर्यंत ही जाहिरात 800+ पदांसाठी होऊ शकते आणि हे पुरेपूर चान्सेस आहेत. त्यामुळे
ही जी प्रिलिम्स आहे 2025ची याचा कट ऑफ हा कमीच लागणार आहे. आणि सोबतच यामध्ये एक फॅक्टर असा पण येते की परीक्षा ही पोस्टपॉन होते की काय या मानसिकतेमध्ये विद्यार्थी होते. त्यामुळे ज्या मानसिकतेने विद्यार्थी या परीक्षेला समोर गेले त्यानुसार पण या एक्झामवर त्याचा इफेक्ट पडणार आहे. ओपन फिमेलचा कट ऑफ 3 ते 4 मार्क तुम्ही इथून गृहीत धरू शकता. ओबीसी जनरलचा कट ऑफ 52 ते 54 लागू शकतो. EWS 52 ते 54. SC जनरलचा कट ऑफ 48 ते 51च्या दरम्यान लागू शकतो. आणि ST जनरलचा कट ऑफ 43 ते 45च्या दरम्यान लागू शकतो. या कट ऑफमध्ये 3 ते 4चं व्हॅरिएशन तुम्ही बघू शकता, म्हणजेच प्लस मायनस 3 ते 4 यामध्ये होऊ शकतो. नेमका कट ऑफ काय लागेल हे आपल्याला आयोगाची अंतिम उत्तर तालिका आल्यानंतर समजणारच आहे. परंतु फिमेल्सला ज्यांना 45 प्लस आहेत त्यांनी मेन्सची तयारी सुरू करायला पाहिजे. आणि मेल लोकांना ज्यांना 50, 51, 52च्या वरती आहेत त्यांनी मेन्ससाठी तयारी सुरू करायला पाहिजे.